परमात्माले वसुदेवानं नंदाच्या घरी नेऊन ठेवलं. आदिमायाशक्ती आणली. आदिमायाशक्ती हातातली निसटून गेली. कंसाला खूप धाक पैदा झाला. आता माझ्या शत्रूचा नाश कोण करीन? तेव्हा कंसाने आता गावात दमडी फिरवली की बुवा माझ्या शत्रूचा नाश कोण करीन. तेव्हा एक पुतना नावाची राक्षसिनी होती. ती आली. म्हटली काय रे भाऊ गोष्ट करतं, हे काय काम मोठं कठीण आहे? सोपी आहे. भले मायारूप धरता येते आणि सणामध्ये विषयी भरता येते. जातो झाले सीन त्या 15 ते सगळे लेकरं मारून टाकतो आजूबाजूच्या खेड्याचे. ठीक आहे म्हटले बुवा. आता आपल्या वैराचा नाश करणार भेटल्यावर मग काय तिची चांगली सोय केली. कपडे लत्ते दिले, काही धनधान्य दिलं. पुतणीनं आता चांगलं रूप घेतलं. असं रूप घेतलं, सुंदरबाई झाली. सुंदरबाई झाली आणि आली तर येता येता गोकुळातले 2-4 पोरं तर मारलेस. नंतर आली नंदबाबाकडे. नंदबाबाकडे आली. आता पहिले आता काय होते, लेकरू आपल्याजवळ झालं की इन्फेक्शन होते. आपण गेलो की लेकरू देत नाहीत बरं आपल्याजवळ. पण पहिल्या काळात असं तो कोणी पाहायला दिलं त्याच्याजवळ लेकरू धरलं आणि पोरगं देऊन दिलं पुतणीच्या जवळ. पुतणीनं घेतलं तसं पदराखालीच घातलं, दिलं त्याच्या तोंडामध्ये दूध. आता म्हणे मी तुझीच वाट पाहून राहिलो होतो ना. जे दूध पेलं तेवढ्या ते सुद्धा थोडी बाहेर गेली. एवढं दूध पेलं, दूधही झालं, रक्तही अंगातलं सरलं. आता म्हणते देवा मले सोड, देवा मले सोड. मरता वेळेस शेवटच्या क्षणाले जर देवाचा नावाला असेल तर माणसाचा उद्धार होते. पण ते देवाच्या नावाची सवय लावा लागते. एकाएकी देवाचं नाव येत नाही, हे मात्र लक्षात घ्या. काही सवयी असताना लागतात, पण ही सवय लावावी लागते. आणि खरा म्हणजे माणसाचा जन्म हा देवाचं नाव घ्यासाठीच आहे. मग काय, आता काही जीव काकुरती आला, एवढाही काकुरती आला. नंदबाबाला एवढा हरीक झाला होता. नंदबाबा त्या मथुरेत गेले होते की बा मला पोरगा झाला आणि मला पोराचे साखरपान म्हणून नंदबाबा गाड्यानं साखर घेऊन मथुरेत गेले होते. त्या ठिकाणी साखरपान वाटणं चाललं होतं. इकडे ही बाई घरात मोठी मरून पडली. यशोदाबाई आली, भ्याली, कल्ला केला. गावातले लोक आले, पाहिलं. आता लोक काही एकाएकी लवकर अशा राक्षसींच्या अंगावर जातात का? खोटं मरे लोक टिकते, मेलं की ते पितळ होते त्याचं. आले त्या ठिकाणी. एका जणानं पोरगा उचलून घेतला. आता हिचे हातपाय मोठे होते. नंदबाबाच्या दरवाजातून निघत नव्हते. हात पाय तोडले, गाळ्यात घातली, गावाच्या बाहेर नेली आणि फुकून दिली. फुकून दिल्यावर तिच्या अंगाचा खूप सुगंध येऊ लागला. नंदबाबा मथुरून वापस येऊन राहिले गाळ्या घेऊन. बापरे, आपल्या गावात एवढा मोठा सुगंध कशाचा येऊन राहिला? पाहतात तर काय, घरातली गोष्ट समजली. म्हटले यशोदे 60 वर्षाचं लेकरू झालं व याचा जरा बरोबर सांभाळ कर तू. म्हटले ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. मग काय, किती जपलं. आपण म्हणतो मला लेकरू पडलं नाही पाहिजे, तर लेकरू पडल्याशी राहत नाही. आपण किती म्हटलं की मला लेकरू लढलं नाही पाहिजे, तर ते लढल्याशी राहत नाही. कारण जे व्हायचं ते झाल्याशी राहत नाही. आता विचार करा, राम जन्मात पहिल्यांदा देवानं ताटका मारली. ताटका म्हणजे काय? वासना. माणसाच्या मनाच्या वासना एवढ्या आहेत, किती असेल तरी त्या वासना समाधान होत नाहीत. म्हणून माणसाला वासनेवर विजय मिळवावा लागते. नंतर कृष्ण जन्मामध्ये पुतना मारली, म्हणजे वासनाच मारली. आपल्याला शास्त्र शिकवते, जे आहे ते जसं आहे तसं त्यातच आनंदानं राहा आणि आनंदानं जीवन जगा. जीवन जगताना खोचू जीवन जगू नका. त्याच्या घरी काय, त्याच्या घरी तिथं काय, माझ्या घरी काय नाही. आपल्या कधी म्हणायचं माझ्यासारखा कोणी श्रीमंत नाही, माझ्यासारखा कोणी सुंदर नाही, माझ्यासारखा कोणी गुणवान नाही. आणि असं आपण जर बोलत राहिलो तर एखादा अवगुण असला तोही निघून जाते. त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सत्संगात बसावं लागते. कुठून तरी आपल्याला सत्संग शिकावं लागते. आता पुतना वापसच नाही आली. कंसाचा जीव खरपडला, पुतना वापस नाही आली. आणि
एक मामल राक्षस होता. त्यानं म्हटलं, कंसा मले बामणाचं रूप घेता येते. फर्स्ट क्लासपैकी पांढरपटक धोतर नेसला, का गळ्यामध्ये जानवं घातलं, पंचा वगैरे घातला